तर जय शिवराय, जय भीम. विचार मंचावरील आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि सगळे मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्ही दुपारपासून उन्हात बसलेले आहात. आता इथं सावली आहे, खरं राजवाड्याची सावली पडली, त्या कोपऱ्यात ऊन आहे, पण मला खात्री आहे इथे एक शाळा आहे जिथं माझा भीमराया शिकलाय. त्या शाळेची सावली तिथे पडणार आहे नक्कीच. कुणी उन्हात राहणार नाही या देशात. जेव्हा बाळासाहेब, जेव्हा मी पुसे सावळीची घटना ऐकली, मी नागपूरमध्ये शूटिंग करत होतो, माझा विश्वासच बसला नाही. म्हटलं नाही नाही नाही, हे खोटं असणार, हे अफवा असणार, असं घडूच शकत नाही. माझ्या साताऱ्यात असं घडूच शकत नाही. मी पुसे सावळी जवळ खटाव तालुक्यात मायणीमध्ये लहानाचा मोठा झालोय, मला माहिती आहे. आमचा सातारा जिल्हा एवढा लेचापेचा नाही की कुणी धर्मद्वेष पसरावा आणि आम्ही त्याला भुलावं. हे घडणंच शक्य नाही. पण दुर्दैवानं ती बातमी खरी ठरली. जेव्हा मला कळलं की दुर्दैवाने ही बातमी खरी आहे, मला खूप वेदना झाल्या, खूप खूप वाईट वाटलं. म्हटलं माझा सातारा असा नव्हता, माझा सातारा असा नाही. बड़ी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. बड़ी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. गिले शिकवे भी रहते थे मगर ऐसा नहीं था. जहां कुछ शीरी बातें थी वहां कुछ तल्ख बातें थी. शीरी बातें म्हणजे मीठी बातें, तल्ख बातें कड़वी बातें. जहां कुछ शीरी बातें थी वहां कुछ तल्ख बातें थी, मगर उन तल्ख बातों का असर ऐसा नहीं था. जावेद अख्तरांनी लिहिलेल्या या ओळी या परिस्थितीला नेमकेपणानं जुळतात. खरंच माझा सातारा असा नव्हता. माझं वय 53 वर्ष आहे. माझ्या जन्मापासून मी या मातीत आहे. इथेच राहिलो, इथेच लहानाचा मोठा झालो, इथंच शिकलो, खेळलो, बागडलो, धडपडलो, उभा राहिलो, करिअर घडवलं मी याच मातीत. माझी मुलंही इथंच शिकली. बरेच जण राहतात मुंबईत आणि सांगतात माझं गाव सातारा. मी नाही, मी साताऱ्याचाच आहे, याच मातीतला आहे. त्यामुळे मी अनुभवानं सांगू शकतो, मी हक्कानं सांगू शकतो, मी अधिकारानं सांगू शकतो की माझा सातारा असा नाही. देशात महाराष्ट्र ज्या 4 महामानवांमुळे ओळखला जातो, ते 4ही महामानव या मातीतले. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पदस्पर्शानं सॅनिटाईज झालेल्या या भूमीत, त्यांच्या पुरोगामी विचारांची पहिली वॅक्सिन घेतलेल्या या धर्तीवर द्वेषाचा व्हायरस टिकूच शकत नाही. आलाय पण टिकू नाही शकणार, तो इथं राहणारच नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, अल्लाह एक तू नबी एक तू, काटते सिर पाओ हाते नाही जीव डराय. असं ठामपणे सांगणाऱ्या तुकोबारायांना ज्यांनी गुरु मानलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे. आपल्या सैन्यात सगळ्या मावळ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सामावून घेणाऱ्या, आपल्या अंगरक्षक पदापासून शस्त्रागाराच्या देखभालीपर्यंत मुस्लिम सहकारी नेमणाऱ्या, समतेचं मूल्य खऱ्या अर्थानं जाणणाऱ्या माझ्या जाणत्या राजाची ही भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना धर्मवीर असं संबोधलं जातं, ते बुधभूषण नावाच्या ग्रंथात म्हणतात, धर्म असावा समानता मानणारा, साऱ्या विश्वाला सामावून घेणारा. या राजांचा आपण जय जयकार करतो, अभिमान बाळगतो, पण त्यांचा विचार, खरा विचार समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. तो आपण समजून घेतला पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे याच मातीतले. खटाव तालुक्यातला कटगुण मधला त्यांचा जन्म. कटगुण पुसेसावळीपासून फार लांब नाही. माझ्या पुरोगामी विचाराच्या तरी किती हिंदू मुस्लिम बांधवांना हे माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी मोहम्मद पैगंबरांवर एक पोवाडा लिहिलाय.
मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. भेदाभेद टाळा सांगे जगताला, जन्म घालविला ईशासाठी. जगहितासाठी लिहिले कुराण, जहा मर्द खरा जगी वीर. खूप मोठा पोवाडा आहे तो. आपल्या किती जणांना माहिती आहे? गंगा जमनी तहजीब फार नंतर आली, त्याच्या आधी हिंदू मुस्लिम सलोख्याची मुळे इथं रुजलेली आहेत. या मातीत हे घडूच कसं शकतं? जेव्हा मी महात्मा फुलेंनी लिहिलेला पोवाडा वाचला तेव्हा माझं कुतूहल जागं झालं. तोपर्यंत मोहम्मद पैगंबरांविषयी मी काही वाचलं नव्हतं. मी वाचायला सुरुवात केली आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं. मोहम्मद पैगंबर हे पुरोगामी विचारांची धगधगती मशाल होते. गौतम बुद्ध, महावीर, बसवण्णा, आपले चक्रधर स्वामी, नामदेव, तुकाराम यांच्या विचारांची साम्य दाखवणारी त्यांची विचारधारा आहे. हे आपल्यापर्यंत कसं पोहोचवलं गेलं नाही? यात आपले मुस्लिम बांधवी कमी पडले असतील, आपले बांधवी जाणून घेण्यात कमी पडले असतील की मोहम्मद पैगंबर नक्की कोण होते. त्यांचे सुधारणावादी विचार ऐकल्यानंतर थक्क व्हायला होतं. हे विचार आपण का समजून घेत नाही? माझ्या मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की मोहम्मद पैगंबर ईश्वराचे प्रेषित होते. त्यांची सुन्नत, त्यांची इबादत याच्या पलीकडे जाऊन आपण पैगंबरांचे विचार समाजात पसरवले पाहिजेत. त्यांच्या सुधारणावादी विचारांची मशाल घेऊन पुढच्या काळात कितीतरी सुफी संत प्रकाशमान झाले, प्रभावित झाले.